नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या सुपर डुपर भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता स्वानंदी ही मंदाकिनीला घेऊन लागू बंधू या दुकानात, दागिन्यांच्या दुकानात आता दागिने बनवायला आलेली असते. दुकानात एंट्री करता क्षणी ते मनमोहक दागिने बघून मंदाकिनी आता खूप खुश होते. त्या दागिन्याकडे एकटक बघत आता मंदाकिनी जागच्या जागी थांबलेली असते. आणि एवढे सुंदर दागिने मंदाकिनीने आत्तापर्यंत बघितलेले नव्हते. ते दागिने आता मंदाकिनी समोर आता आलेले असतात. मंदाकिनी म्हणते की वा, क्या बात है स्वानंदी, अगोदर फक्त या लागूबंधूचं नाव ऐकलं होतं, आज प्रत्यक्षात बघितलं. आणि त्या दुकानात आता सगळ्या लेडीज एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने दागिने आता दाखवत असतात. आणि तेवढ्यात आता काउंटरवर असलेले मॅनेजर आता त्या सगळ्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात की मॅडम, या लागूबंधूमध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यांच्यासमोर आता खूप साऱ्या सोन्याच्या बांगड्या ठेवलेल्या असतात. आणि त्या बांगड्यावरील ते नक्षीकाम बघत आता मंदाकिनी फार खुश होते. आणि आता ते मॅनेजर स्वानंदीला ते दागिने दाखवू लागतात. स्वानंदी म्हणते की हे बघा, थोडंसं नाजूकच दाखवा. स्वानंदी आदिराला आता तिच्याकडे बोलावत म्हणते, आदिरा अगं तुला बघ बरं यामधलं काही आवडतं का? आदिरा म्हणते की नंदुताई तू घे ना. स्वानंदी म्हणते तसं नाही, पण तुला अगोदर बघ काही आवडतं का? आदिरा म्हणते मला माहिती आहे नंदुताई, तुझी चॉईस खूप छान आहे. हळू आवाजात आता मंदाकिनी म्हणते की अगं तिच्यासाठी नाजूकच छोटं घे बरं का, मोठं घेऊ नकोस. स्वानंदी म्हणते आई अगं तिच्या पसंतीचं मला घेऊन देशील का? तेवढ्यात आता मलिका म्हणते की लागूबंधूंकडे खूप सारे हिऱ्याचे दागिने सुद्धा आहेत बरं का. तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की आदिराला जे आवडतं ना तेच आम्ही तिच्यासाठी घेणार आहोत. आदिरा म्हणते की मला ना माझ्या चॉईसचं हवं तसं मंगळसूत्र मी घेणार आहे बरं का नंदुताई. आणि आता आदिरा मंगळसूत्र बघण्यासाठी आता त्यांच्या शेजारी येते. हळू आवाजात मंदाकिनी म्हणते की अगं स्वानंदी, आदिरा जे घेऊ राहिली तिला घेऊ देते, तू गप्प राहा. इकडे आता रोहन हा समरच्या ऑफिसमध्ये येतो. तेव्हा समर समोर बसलेला असताना समर म्हणतो की अरे रोहन, कशी काय चालली लग्नाची तयारी? समर म्हणतो अगदी छान चालली आहे सर. समर म्हणतो अरे हा, तुम्ही जे लोकांना आमंत्रण दिलं ना त्याची लिस्ट मला पाठव. रोहन म्हणतो की फार लोक नाही येणार सर. आता समर पुन्हा एकदा रोहनला म्हणतो हे बघ, लग्नानंतर जर तुला आणि आदिराला वेगळं राहायचं असेल तर तू सांगू शकतोस. समर म्हणतो की हे बघ, तुला जर कुणाच्या प्रेशरखाली जर तू निर्णय घेत असशील ना तर मला तसं सुद्धा सांग रोहन. रोहन म्हणतो तसं काहीच नाही आहे सर, आणि यासाठी तुला वेळ लागला तरी चालेल, तुला जसं जमेल ना तसं मला सांगितलं तरी चालेल, असे समर आता रोहनला बोलतो. रोहन म्हणतो हे बघा सर, मी बऱ्याच वेळा सांगितलं मला अशी कोणतीच मदत नकोय. रोहन म्हणतो हे बघा, आदिराला अजून एवढ्या रियालिटीची जाणीव नाहीये, कारण तुम्ही तिला खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवलंय. ते तर छानच आहे, पण आदिराला जेवढं सोपं वाटतं ना तेवढं सोपं ते नसणार आहे सर. रोहन म्हणतो कारण मी माझ्या फॅमिलीपासून कधीच लांब राहू शकत नाही, आणि या अशा म्हाताऱ्या आईवडिलांबरोबर न राहता मी जर लांब राहिलो तर या गोष्टीचं गिल्ट मला आयुष्यभर खात राहील सर, असे रोहन आता समरला सांगतो. इकडे आता आदिरा, स्वानंदी, मंदाकिनी सगळेजण आता दागिने बघत असतात. तर तेवढ्यात पाठीमागून मलिका आता गुपचूप एक हिऱ्याचा हार घेते आणि तो मंदाकिनीच्या पिशवीमध्ये टाकते. इकडे आता समर पुन्हा रोहनला समजावू लागतो. समर म्हणतो की हे बघ, लग्नानंतर आदिराला खूप ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे, आणि तिला जर नाही जमलं तर हे बघ रोहन, ॲडजस्टमेंट तर सगळ्यांना कराव्या लागतात, आणि मला खात्री आहे आदिरा ॲडजस्टमेंट करील. समर म्हणतो की पण आदिराला ती खूपच अवघड गेलं आणि तिला ॲडजस्टमेंट करायला प्रॉब्लेम आले तर, म्हणून मला असं वाटतंय रोहन, तुम्ही सेपरेट राहायचा विचार केला आणि तो मला सांगितला तरी चालेल, आणि त्यामुळे सगळेच जण सुखी होतील रोहन. तर रोहन म्हणतो की बाय द वे, मला माझ्या आईवडिलांसाठी हाच निर्णय घ्यावा लागतोय सर. रोहन म्हणतो की सर, आम्ही आदिराला ना खूप समजण्याचा प्रयत्न करू, खूप आनंदात ठेवू तिला आम्ही, आणि त्यासाठी कम्फर्टेबल सुद्धा करू, आणि तरी सुद्धा जर तिला वाटलं की तिला सेपरेट राहायचं तर सर मी अगोदरच सांगतो माझ्याकडून हे होणार नाही. आता ती ऐकता समर म्हणतो हे बघ, मी तुझी परीक्षा घेत नव्हतो समर, पण आजकाल आपल्या कुटुंबाला, आईवडिलांना प्राधान्य देणारी माणसे खूप कमी असतात. समर म्हणतो तरी सुद्धा भविष्यात जर आदिरा आणि तुला वेगळं सेपरेट राहायचं असेल तर मला सांग.
रोहन म्हणतो की मला हे असं कधीच वाटणार नाही सर, सॉरी बरं का, मी तुम्हाला जर थोडंसं जास्त बोललो असलो तर. समर म्हणतो रोहन तुझं बरोबर आहे, तुझं जे मनात होतं तेच तू बोललास आणि सांगितलंस. आणि इकडे आता मंदाकिनी आणि सगळेजण दागिने बघत असतात, तर रोहन इकडे समरचा निरोप घेऊन ते इथून निघून जातो. आता सगळ्या दागिन्यांची खरेदी झाल्यानंतर मंदाकिनी तिची पिशवी उचलत म्हणते की चला आता आपण निघूयात. आणि मंदाकिनी बाहेर जाऊ लागते. तेवढ्यात तो मॅनेजर मंदाकिनीला थांबवत म्हणतो की एक्सक्यूज मी मॅडम, इथला हार कुठे दिसत नाही. ते ऐकताच आता आदिरा, मलिका सगळेजण आता मॅनेजरकडे बघतात आणि मॅनेजर म्हणतो की त्यामुळे मला तुमच्या पर्स चेक कराव्या लागतील प्लीज. तर आता मंदाकिनी, मलिका सगळेजण पुन्हा मलिका सगट आता मॅनेजरकडे आणि मंदाकिनीकडे बघतात. आदिरा म्हणते की पण आम्ही तिथला हार घेतलाच नाही आहे. तर मलिका म्हणते तुमचा आमच्यावर विश्वास नाही आहे का? मॅनेजर म्हणतो हे बघा, आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण दागिना सापडत नाही आहे. मॅनेजर म्हणतो त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या आणि तुम्ही इथे बसा. आणि मलिका म्हणते हे बघा, आम्हाला ना खूप कामं आहेत आणि तुमचा जर आमच्यावर विश्वास नसेल ना, असे म्हणत आता आदिराकडची मलिका तिची पर्स आपल्या हातात घेते आणि सिक्युरिटीला म्हणते की हे घ्या आणि बघा. आणि मलिका तिची पर्स दाखवता सिक्युरिटी तिची पर्स चेक करतो. मलिका म्हणते आहे का काही, तर त्यामध्ये काहीच नसतं. आणि तेवढ्यात आता मलिका मंदाकिनीला म्हणते की दाखवा तुमची बॅग. तेव्हा आता मलिका म्हणते की ती नाही पलीकडची, तर मंदाकिनी म्हणते बघा आणि पलीकडची बॅग. मंदाकिनी त्या सिक्युरिटीसमोर करता सिक्युरिटी त्या बॅगमध्ये हात घालतो आणि लगेच आता ते हिऱ्याचा नेकलेस, तो हिऱ्याचा हार आता सिक्युरिटीच्या हातात आलेला असतो. आणि तो हार बघताच सगळ्यात मोठा धक्का आता स्वानंदी, आदिरा, मॅनेजर सगळ्यांना बसलेला असतो. लगेच आता ते बघून मंदाकिनी खूप घाबरते आणि पिशवी खाली टाकत म्हणते की हे यामध्ये कसं आलं आणि मी नाही टाकलं. आता स्वानंदी समोर घाबरतच मंदाकिनी म्हणते की स्वानंदी, हार यामध्ये कसा आला, मी घेतला नाही आणि बघितलंही नाही. आता मलिका, आदिरा दोघीही तोंडाला हात लावतात. मलिका म्हणते की तुम्ही घेतला नाही हे नक्की, पण तुमच्या बॅगमध्ये कसा आला? मंदाकिनी म्हणते मला काय माहिती. मंदाकिनी म्हणते की आम्हाला हा हार घ्यायचाच नव्हता आणि आम्हाला तो दाखवलाच नव्हता. आम्हाला नको तो हार आणि तुमच्याकडेच ठेवा. सिक्युरिटी म्हणतो सॉरी मॅडम, पण तुमच्याच बॅगमध्ये हा दागिना सापडला. मंदाकिनी म्हणते पण मी नाही घेतला हा हार. मंदाकिनी म्हणते स्वानंदी तू सांग ना यांना. तर स्वानंदी म्हणते हो आई, मला माहिती तू काहीच केलेलं नाहीये. आता मलिका त्या मॅनेजरला म्हणते की हे आमचे व्यायी आहे, ते असं करू शकत नाही. आता लगेच मलिका म्हणते की हे बघा, तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर तुम्ही ताबडतोब पोलिसांना बोलावा. तर स्वानंदी आता मलिकाकडे बघते आणि लगेच आता मलिका म्हणते बोलवा. मंदाकिनी म्हणते पोलीस कशाला? तर पटकन मॅनेजर पोलीस स्टेशनला फोन लावतो. मलिका म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी आहे. आणि तेवढ्यात आता पोलीस त्या दुकानात येतात. तर मंदाकिनी रडतच त्यांना म्हणते की आम्ही हे काहीच घेतलं नाही आणि आम्ही तो बघितला नाही. सिक्युरिटी म्हणतो सॉरी मॅडम, पण तुमच्याच बॅगमध्ये हा चोरीचा माल सापडला. मंदाकिनी म्हणते की अहो चोरीचा माल काय म्हणता? मंदाकिनी पोलिसांना म्हणते की ते समर राजवाडे माहिती आहे का, त्यांच्याशी आमची सोयरीक जुळली आणि म्हणून आम्ही इथे दागिने घ्यायला आलो होतो. आणि स्वानंदीकडे बोट दाखवत मंदाकिनी म्हणते की ही त्यांची होणारी बायको आहे आता. आणि आदिराकडे बोट दाखवत मंदाकिनी म्हणते की ही माझी होणाऱ्या मुलाची बायको आहे. आणि तेवढ्यात आता आदिरा ही फोन करण्यासाठी समरला बाजूला जाते. इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा मॅडम, पण तुमच्या बॅगमध्ये दागिना सापडला, त्याचा आम्ही काय करणार? मंदाकिनी म्हणते आम्ही नाहीच घेतला तो. आणि तेवढ्यात आता स्वानंदी मॅनेजरला म्हणते की हे बघा तुमचे CCTV कॅमेरे सगळे ॲक्टिव्ह आहेत ना, तेव्हा आपण CCTV फुटेज चेक करूयात. तर मलिकाला धक्का बसतो. तेव्हा आता मलिका म्हणते CCTV फुटेज कशाला? हे बघा साहेब, चूक झाली असेल नसेल झाली द्या ना सोडून. मलिका म्हणते लगेच CCTV कशाला? आणि आता इन्स्पेक्टर सांगतात की हे बघा CCTV फुटेज लगेच चेक होणार नाही, ते पोलीस स्टेशनमध्ये होईल, तोपर्यंत मॅडम यांना यात आतमध्ये घ्या. तर मंदाकिनी घाबरते. आता तेवढ्यात आदिरा ही फोनवर समरला कॉल करते. तर इकडे इन्स्पेक्टर आता मंदाकिनीला घेऊन जाऊ लागतात. तर इकडे तेवढ्यात आदिरा म्हणते 1 मिनिट थांबा आणि समर राजवाड्यांचा कॉल आहे असे म्हणत मोबाईल आता आदिरा इन्स्पेक्टरकडे देते. तर समर म्हणतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब, जे घडलं ते मला मान्य आहे, नजर चुकीने घडलंय, पण ती माणसे चांगली आहेत, ती असं काही करणार नाही, तेव्हा प्रकरण जास्त वाढू नका. इन्स्पेक्टर म्हणतात की सॉरी, पण शिकलेली माणसं जर अशी करत असतील तर आम्ही काय करायचं? इन्स्पेक्टर समर म्हणतो हे बघा तो दागिना घ्या आणि त्यांना सोडून द्या. तर इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही तुमचा शब्द ऐकतो.
आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर म्हणतात की यांना सोडून द्या गवारे मॅडम आणि चला रे. आणि लगेच तो इन्स्पेक्टर म्हणतात दागिना तुमच्या ताब्यात घ्या आणि दुकानदार तो दागिना घेतात. आणि त्यानंतर आता इकडे रडतच मंदाकिनीला घेऊन स्वानंदी आता बाहेर पडते, तर आदिरासुद्धा एकटीच दुकानाच्या बाहेर निघून जाते. इकडे मोठ्या आयटीत मलिका दुकानात उभी असते आणि म्हणते की या समरलासुद्धा आत्ताच फोन रिसीव करायला हवा होता का. आणि त्यानंतर आता ॲटो रिक्षातून स्वानंदी मंदाकिनीला घेऊन जात असताना मंदाकिनी रडतच म्हणते सगळे माझ्याकडेच बोट करतात आणि मी असं करेल का. तर स्वानंदी म्हणते नाही आई. मंदाकिनी म्हणते की नाही तरी जावई बापूंचा फोन वेळेवर आला म्हणून, नाही तर काय झालं असतं काय माहिती. आता इकडे आदिरा आणि मलिका घरी येतात, तर मलिका आता आजीला म्हणते की आई मला ना कुठं तोंड लपवावं असं झालं होतं आणि खूप राग आला होता. मलिका म्हणते वर्षानुवर्ष आपण लागूबंधूमध्ये जातो आणि तिथे ज्यांनी चोरी करायचा प्रयत्न केला. आणि आता मलिका का आदिराला म्हणते की आदिरा अजूनही तू डोळे उघड. आजी आता मलिकाला म्हणते की तू शांत हो. तर मलिका म्हणते कसं शांत हो, माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीचं डोक्याला हात लावत. आता आदिरा म्हणते की स्टॉप मॉम, किती ड्रामा करशील ग. मलिका म्हणते या आदिराने स्वतःच्या डोळ्याला झापडं लावली ताई. आता आदिरा म्हणते की आजू रोहनला मी 2 वर्षापासून ओळखते, मला कधी काही ऑब्झर्वेशनमध्ये आलं नाही आणि दिसलंही नाही, असं तू कशी काय आरोप करू शकतेस. आदिरा म्हणते की मॉम तुलाच बरी निगेटिव्हिटी दिसते त्यांच्यामध्ये, प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये नाही आहे, मला वाटतं प्रॉब्लेम तुझ्यात आहे. तर आता मलिकाला धक्का बसतो. रागाने आदिरा आतमध्ये निघून जाते. तर मलिका म्हणते आई बघितलं ना. आणि इकडे आता मंदाकिनी ही घरी येताच आता स्वानंदीच्या बाबाला सगळी हकीकत सांगते. रोहन सुस्मिता समोर असतात, तर रडतच मंदाकिनी म्हणते की मी असं कधी करेल का, एवढ्या खालच्या पातळीला मी कधीच नाही जाणार. तर बोट करत स्वानंदीचे बाबा म्हणतात मंदाकिनी माझ्याकडे नजर कर आणि हे तू केलं नाही आहेस ना. आता मंदाकिनी म्हणते की अहो कसं सांगू मी तुम्हाला, मी एवढी लाचार नाही आहे. आणि आता मंदाकिनी म्हणते मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते मी गुन्हेगार नाही आहे. आणि ते ऐकताच आता रोहन स्वानंदीला मोठा धक्का बसतो.